आता आपण पोहोचलेलो आहे हा बदलापूर कात्रप रोड, हा पुढे गेला बदलापूरला आणि हे प्रवेशद्वार चिखलोली गावचं. चला आता आतमध्ये जाऊया. प्रवास मंडळी, आपण आज आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे. आज वर्किंग डे आहे, आपल्याला काम कमी होतं म्हणून म्हटलं आज पण एक राईड करून जाऊया. आपण 9:30ला निघालो घरातून आणि आता पोहोचलो आपण चिखलोली डॅमला. मस्त आहे, एकदम मस्त नजारा आहे. खाली वरती येताना एक मंदिर पण आहे, ते पण जाताना दाखवीन मी. पण ऑफ रोड आहे थोडा यायला. इथून मॅप एकदम गुगल मॅप एकदम करेक्ट घेऊन येतो इथे. नमस्कार मंडळी, एसएच लॅब आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि पाठीमागे बघताय तुम्ही काय नजारा एकदम भारी आहे. सॅटर्डे संडे आलो असं तर मे बी गर्दी असते इथे, पण गर्दी काहीच नाही आहे. एक 3-4 जण होते, आता गेले ते. बाकी नजारा बघा एकदम भारी आहे. चिखलोली डॅम हे आपला अंबरनाथ बदलापूरमध्ये येतं. नियरेस्ट मुंबई प्लेस आहे, एकदम भारी. पावसाचा आत्ताच पाऊस पडून गेलाय म्हणून मी आपला हे बघा रेनकोट घालून चालू आहे, कारण पाऊस थांबत नाहीये. भारी येतो जातो. आणि ऑफ रोड आहे. इथून चिखलोली गावातून आतमध्ये येताना इकडे यायला ऑफ रोड आहे पूर्ण. एकदम खतरनाक ऑफ रोड आहे तो पण. जर जास्त पाऊस पडला तर एकदम चिखल होऊ शकतो, असा एकदम रोड आहे. आणि व्ह्यू बघा एकदम भारी आहे, एकदम भारी व्ह्यू. चिखलोली डॅम. गाडी खाली येत नाही तर तुम्हाला दाखवता जाताना गाडी कुठे आपण पार्क केली. चला तर आपण इथं निघतोय. मस्त शांत प्लेस आहे आणि खूप छान आहे, आवडलं आपल्याला. एवढं आलोय मी इथपर्यंत, पण इथे आता आल्यावर बरं वाटतंय, कारण रोडची जरा अवस्था मध्ये खराब आहे. आपला बदलापूर रोड, कटई बदलापूर रोड खराब आहे थोडा मध्ये खड्डे. बाकी इथे गावात पण यायला चांगला रोड, पण गावातून इथे यायला, चिखलोली गाव आहे, गावातून इथे यायला थोडं ऑफ रोडिंग आहे. सो काळजी घ्या, बाईकने येणं असेल तर. 4 व्हीलर नाही येणार इथपर्यंत. हे बघा आता मी दाखवतो तुम्ही कुठून आलोय. हा बघा असं काहीसा नजारा. आणि इथून आपण आलोय, हे बघा इथून. आणि पुढे वरती गाडी आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा आपली एकच गाडी इथे होते, आता 4-5 जण ते गेले. आणि नजारा बघा इथून पण असं पुढे जाऊन चालत एक व्ह्यू चांगला भेटू शकतो. समोर बघा पर्वत रांगा एकदम. वरती पण बहुतेक मंदिर आहे, तिथे शिड्या बघा दिसत आहेत. हे बघा इथे शिड्या आहेत. बघूया आपण, जाऊया वरती, ठरवूया काय ते. हे बघा इथून हे सगळं पाणी असं येत असेल. हे बघा मस्त प्लेस आहे. आज मंगळवार आहे, 2 तारीख 2 जुलै आलोय. आणि बारीक आता पाऊस पण चालू झालेला आहे. चला आता इथून निघूया आपण, बघूया पुढे अजून कुठलं लोकेशन आपण कव्हर करता येईल. इकडे बदलापूरच्या आज आपण लोकेशन कव्हर करायचा विचार चाललाय. बघूया, पाऊस आणि टाइम याच्यावर डिपेंड आहे. आपले मिनी हल्क एकदम नेहमीप्रमाणे कडक आलेले वरती. बघा पूर्ण ऑफ रोड बॅच आहे, खालपर्यंत जायला. इथून यायला होतं.
आणि बघा तिथे मंदिर आहे, खाली शंकराचं मंदिर आहे हे बघा. सो चला तर आता जाऊया पुढे. हे बघा इथून आलो आपण, रोड बघा आणि हे मंदिर. तिकडून खालून राईटला थोडा एक रोड जातो, तिथून खालून जायचं आपल्याला. आजूबाजूचा परिसर, मी जो जाताना बोललो होतो ऑफ रोड पॅच आहे यायला परत बघा. तिथून आता आपण आलो खाली, ते बघा तिथे मंदिर आहे ते, आणि हे बघा रोड फुल ऑफ रोड आहे, एकदम ऑफ रोड. चला आता निघूया. आता आपण चाललोय आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला, कोंडेश्वर मंदिर. तिकडे जायचं बघा. रोड बघा किती भारी आहे आणि निसर्ग बघा किती भारी आहे. पोचलोय कोंडेश्वर टेम्पल. आणि वॉटरफॉल पण प्रसिद्ध आहे. जाऊया आणि बघूया आता कसं काय. ते गाडी वगैरे लावायला आहे जागा. आणि ऑफ डेला आलेल्याचा हा फायदा आहे, गर्दी कमी आहे, मस्त आरामात बघायला भेटतं, शांत बसायला भेटतं. चला जाऊया आता. बघा इथून आपण आलोय, ही एंट्री आहे असं काही. सो मंदिरची एंट्रन्स बघा इथे मजा घेताना धबधब्यावर. छान आहे मंदिर एकदम, म्हणजे परिसर आजूबाजूचा एकदम छान आहे. जाऊया आपण आतमध्ये. दिसतं आता पुढे काहीतरी मला, जिथे लोक काय येतात तिथे. मंदिर तर आहेच पण वॉटरफॉल पण आहे, कसं आहे ते बघूया आपण. बघा मंदिर आहे कोंडेश्वर. आणि हे बघा हेच आपलं दर्शनाचं, जरा दर्शन घेऊया. दर्शन घेतलेलं आता आपण. आणि मस्त मंदिर एकदम प्रसन्न वाटलं मला येऊन इथे खरंच. बघा इथे खाली आपण शिवलिंग बघितलं, आणि हा दगड आहे ना तुमच्या बाहेर आहे, म्हणजे हे मधोमध असं बनवलेलं आहे. हे बघा इथे लोक येतात आणि मजा करतात. आता मला वाटतं बंद केलं आहे, इथे काहीतरी प्रकरण झालेलं आहे, बाहेर पोलीस पण होते. चला आता बघूया बाहेर त्या साईडून बघायला भेटते का आपल्याला. ओम नमः शिवाय.
सो आपण आता इथून निघतोय बघा. बघूया आता पुढचं डेस्टिनेशन काय ठरतंय ते असं व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दिसेलच. चला आता निघूया. एकदम मस्त प्लेस आहे, येण्यासारखं आहे. आणि पाण्यात भिजणं वगैरे हा वेगळा विषय आहे, प्रत्येकाचा पर्सनल विषय आहे तो, की पाण्यात गेलं पाहिजे का नाही पाहिजे. मला तर असं निसर्गामध्ये फिरायला आवडतं. पाण्यावर मजा केली पाहिजे, पण रिस्क असेल तर नाही करायची. चला भेटूया आता. कसं जायचं कुठे जायचं दाखवतो. आणि आपण हे बघा इथून आता मंदिराच्या इकडून बाहेर आले रोडवरून. आणि इथे बाहेर बघा निसर्ग. मंदिरात तुम्ही जायच्या अगोदरच हा निसर्ग लागतो ॲक्च्युली. आणि म्हटलं दर्शन वगैरे घेऊन इकडे यावं, जरा थोडा टाइम स्पेंड करावा. हे बघा इकडे फोटोज वगैरे काढायला पण मस्त जागा आहे, पठारासारखं आहे. आणि इकडे स्नॅक्स वगैरे काय खायचं असेल तर इथे पण सोय आहे. आपण इथे वडापाव खाऊन पुढे निघणार आहोत. आणि मस्त जागा आहे. आणि आपली गाडी बघा, गाडीची हालत बघा काय झाली आहे. पावसामध्ये ते असं होणारच, पण आपले मेले हालत लय भारी आहे. हे बघा आता आपण आलो दुसऱ्या बाजूला. आणि माझ्या मागे बघा एकदम भारी नजारा आहे. म्हणजे इथं असं निघावंसं वाटत नाही, एवढं भारी आहे. सॅटर्डे संडेला नक्कीच गर्दी असणार. आणि मी याच्याबद्दल खूप ऐकून होतो. बघा इकडे एवढी हवा होती की आपल्याला ऐकायला येत नव्हतं. सो इकडे ऑफ डेच्या वेळेस या, म्हणजे जर निसर्ग अनुभवायचा असेल तर. बाकी सॅटर्डे संडे तर खूप गर्दी असणारच नक्की. सो चला तर आता आपण जाऊया नेक्स्ट डेस्टिनेशनला. तर हा व्हिडिओ खूप मोठा होता आहे, त्याच्यामुळे आपण 2 भागामध्ये डिवाईड केला आहे. सो पुढचा पण भाग लवकरच येईल. चला स्टे ट्यून. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, धन्यवाद.